तर दूध उत्पादक शेतकरी भावांनो, गायींची निवड करत असताना आपल्याला बाजारांमध्ये जावं लागतं किंवा खूप गोटे फिरावे लागतात आणि त्या ठिकाणी आपल्याला खात्रीशीर गायी मिळतीलच याची गॅरंटी आपण तर काही देऊ शकत नाही. कारण आपल्याला पण माहिती नसतं की ती गाय कुठल्या ब्रीडची असते, कुठून आलेली असते, तिचा पास्ट काय असतो, ती कशा पद्धतीने दूध देते, लाथा मारते, तिच्या अडचणी काय आहेत, तिच्या खोडी काय आहेत, या गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि आपण अनोळखी व्यक्तीपाशी जाऊन त्यावेळी ज्या गायी घेतो तेव्हा आपलं फसवणूक होते त्या ठिकाणी आणि आपली फसवणूक झाल्यामुळे आपण त्या ठिकाणी नैराश्यात जातो आणि पुन्हा आपलं गायींवरचं संगोपनावरचं मन उडतं. तर यावर पर्याय म्हणून आपले सुशांत जाधव सर आहेत, जे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात गायींच्या संपूर्ण संगोपनावरती, पाडींच्या संगोपनापासून गायींचं उत्पन्न मिळेपर्यंत. आणि त्याचबरोबर ते आपल्या शेतकरी मित्रांना गायी सुद्धा चांगल्या टॉप ब्रीडच्या सांभाळण्यासाठी सेल करतात, म्हणजे विक्री सुद्धा करतात. ते चांगल्या पद्धतीच्या गायी असतात, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात ते कशा पद्धतीने गायी आपल्याला देऊ शकतात. तर गायींची निवड करत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत गायी पण चांगल्या पद्धतीच्या पोहोचवण्याचं काम तुम्ही करता. तर या गायी आणल्या कुठून तुम्ही? आता बघा, मी 5 गायी आणलं होतं बँगलोरवरून. 4 गायी आपण विक्री झालेल्या आणि ही जी गाय आहे, एक गाय राहिली होती, त्या गायीची पण आपण विक्री केली होती. फक्त अगोदर घेताना शेतकरी बोलला की एक 4-5 दिवस आपण जरा उधार, म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, घेऊन जावा. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर गाडी घेऊन आली इकडे आणि बोले 15 ते 20 दिवस तुम्हाला सगळेच पैसे थांबावं लागेल. तसं थांबू शकत नाही एवढा दिवस, कारण की आमचं पण पुढे भांडवल अडकलेलं असते, पुढे आम्हाला पण हे करायचं असतं. त्याच्यामुळे आता ही गाय बघा काल रात्री डिलिव्हर झालेली आहे. आता कोण बोलतं ही बँगलोरची पहिला कालवड आहे. बघा आता ही डिलिव्हर झाले, ही गाय अशी उभी आहे, मी खाली बसलोय, पूर्ण हात फिरवते, हाय एवढी कसलीच लाच नाही, एवढं काही करून काही लागतं. हा, आता ही सुद्धा गाय बघा माझ्या घरातले जसं असे तसेच, म्हणजे चौक वगैरे गायचा मोठा आहे पूर्णपणे, पुढे चौकाला चांगली आहे. आणि तिला आता हे वासरू झालंय, चल तिला आता हे वासरू कालवडच झाले बघा बँगलोर गायला. हे कालवड पण एकदम जबरदस्त झाले, काळं पांढरं आणि चांगले कालवड झाले बघा. मग आता ही गाय माझ्या मित्रांनीच घेतली माझ्याकडून. ही आपण 1,15,000 रुपयाला तिला विक्री केलेली आहे या गायची. आता काय दिलं? आता काल संध्याकाळी 4.5 लिटर चिक दिला आणि आज सकाळी 5-5.25 लिटर चिक दिलाय. दुसरी गोष्ट, हे वासरू मित्राच्या गोठ्यावरून आपण आणलेलं आहे. हे 4 महिन्याचं प्रेग्नेंट वासरू आहे. ह्या पण वासराचा व्यवहार झालेला आहे. हे वासरू भरपूर मागत होते लोक मला, म्हणजे जवळजवळ मला 80,000 पर्यंत त्याची मागणी झाली. 80 नाही 78,000 रुपयापर्यंत. पण हे सुद्धा माझ्या मित्रांनीच घेतले जबरदस्ती. हे 72,000 रुपयाला आपण ते वासरू दिलेलं आहे बघा. 4 महिन्याचं गाव. हो, टॉपचं ब्रीड आहे, चांगलं. हो हो, चांगलं वासरू. काय होतं, प्रत्येक ठिकाणी पैसा कमवून पण उपयोग नाही. मित्र जोडीदार आहेत, उद्या विकताना परत तो आपल्यालाच विकेल वासरू, त्यावेळी आपण रिटर्न घेऊ शकतो त्याकडून. त्याच्यावर आपण मांडू शकतो, बाबा चला आम्हाला, मी तुला त्यावेळी स्वस्त दिले, तू आता आम्हाला कमी करून दे. पण एक विश्वास बसलेला आहे शेतकरी. हो हो, आता तुम्ही हे वासरू बघा, चल बघा, ही कासरी ठेवण बघा पूर्णपणे कशी आहे, पूर्णपणे कासरी ठेवण बघा, चौक बघा त्या वासरा. ते आज काल येणार होते, पण डिलिव्हर होणार होती ना गाय, म्हणून आपण ती ठेवली गाय तशी. आता बघा आज ते डिलिव्हर झाले, गाय खाते वगैरे व्यवस्थित, वार वगैरे गायची पडलेली आहे त्या गायची. वासरू पण चांगलं देखणं झालेलं आहे बघा, कालवडच आहे. आता ज्यांनी मित्रांनी जे गाय घेतले त्याचं भविष्य चांगलं, कारण की त्याला ऑलरेडी काही न करता 2 गायी भेटल्या. 2 गायी डिलिव्हरी व्यवस्थित केले आपण, सगळं त्या गायचं झालेलं आहे व्यवस्थित. तुम्हाला जर अशा गायी कधी कोणाला हव्या असतील तर संपर्क 100% करा. खात्रीशीर गायी तुम्हाला आपल्याला देऊ आपण. आपल्याकडून जेवढं जमेल तेवढं आपण शेतकऱ्यांना गायी चांगल्या प्रकारे देऊ. फक्त विषय शेतकऱ्यांनी पण विचार करायचा की कसं असतं, लक्षात घ्या, आपल्या भागामध्ये पण काही व्यापारी आहेत भरपूर, त्यातले काही ब्रीड आणतात. ज्यावेळी तुम्ही टॉप ब्रीड आणता किंवा चांगला ब्रीड आणता त्यावेळी तुम्हाला 100% पैसे जास्त द्यावे लागतात. कारण की टॉप ब्रीड सांभाळणे शेतकरी आपण काय आलतो फालतो नसतो, त्याकडून आम्हाला घेताना पण टाईट मध्ये घ्यावं लागतं. आणि चांगली गाई कोणी फुकट कोणीही देत नाही. आज 2 गायी आता सेल झालेले, एका वासराचा म्हणजे महिन्याचा खर्च जरी काढला 3 महिन्याचा तरी 18 ते 20 हजार खर्च होतो. आणि आपल्या भागामध्ये 3 महिन्याचं वासरू 5 आणि 6 हजारला मागतात, नाही ना कोण देऊ शकत असा विषय. आता हे जर अशा जर गाय तयार केल्या तर कोणी पण तुमच्याकडून काय 1.5 लाखाला विकत घेणार. हिचा काय आता सेल झाली, ही 1.15ला सेल केली आपण. आणि ती पण दिली ना, ती 72,000 रुपयाला दिली. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या टॉप ब्रीडच्या गायी सुशांत जाधव सरांकडे भेटतात. त्यामुळे खात्रीशीर तुम्हाला जर गायी घ्यायच्या असतील ठिकाणी तो नंबरवरती कॉल करून तुम्ही चांगल्या गायी, चांगल्या टॉप ब्रीडच्या गायी आणि खात्रीशीर गायी परचेस करू शकता आणि संगोपन करू शकता. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.